जय शिवराय शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने ज्या काही पशुधन विभागाच्या या अगोदरच्या योजना होत्या त्यामधल्या काही योजना बंद करून आणि काही चालू ठेवून महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक चांगली चालना देण्यासाठी आता एक नवीन योजना आणलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना। आणि या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जे काही शेतकरी असतील किंवा जे बेरोजगार तरुण असतील त्यांच्यासाठी या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पशुधनाला आता शेतीचा दर्जा दिलेला आहे। जसं शेतीसाठी जशा योजना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात तशा आता पशुधनासाठी सुद्धा योजना राबवल्या जाणार आहेत। आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वसाधारण गटातील 50% अनुदान दिले जाणार आहे। SC आणि ST गटातील जे शेतकरी असतील तर त्यांना 75% अनुदान दिले जाणार आहे। मात्र ही योजना राबवण्यासाठी आपल्याकडे सुद्धा काही गोष्टी असणं गरजेचं असतं। मग आता उद्या योजनेचे अर्ज सुरू झाल्याच्या नंतर जर आपल्याकडे या गोष्टी नसतील तर मग आपल्याला ऐन वेळेस धांदलघाई उडते। त्यामुळे आपल्याला पूर्वकल्पना म्हणून या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे। नेमकी योजना काय आहे, या योजनेसाठी पात्रता काय लागणार आहे आणि ह्या जर सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतील तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे। आणि त्याच संबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आपल्या वेणुगंगा शेती योजना या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती शेअर करा। तर मित्रांनो, यामधील पहिली योजना आहे 5 गाई दुधाळ आणि 5 गाई म्हैस अशा कोणत्याही एक आपल्याला घ्यायच्या। तर या योजनेच्या माध्यमातून आपल्याला काय काय लाभ मिळणार आहेत याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। तर आता यामध्ये या 5 गाई घेतल्या किंवा 5 म्हशी घेतल्या तर यांच्यासाठी 3 वर्षांचा विमा, यामध्ये शेड असणार, साधनसामुग्री असणार, कॅनी असणार, ते दूध काढायच्या मशिनरी असणार, फवारणी मशिनरी असणार, सगळं सविस्तर आहे। आता यामध्ये लाभार्थी कोण कोण असणार आहेत तर सर्वसाधारण प्रवर्गातील अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक आणि महिला शेतकरी किंवा महिला बचत गट। आता लाभार्थ्याचे निकष कसे असणार आहेत, सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अत्यल्पभूधारक 1 हेक्टरपर्यंत, त्यानंतर अल्पभूधारक 1 ते 2 हेक्टरपर्यंत आणि वन हक्क धारण केलेली जमीन असेल तर ते शेतकरी किंवा महिला बचत गटातील लाभार्थी। यामध्ये 5% दिव्यांगासाठी सुद्धा आणि महिलांसाठी 30% आरक्षण लागू असणार आहे। आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की पात्रता कशी असणार आहे, तर यासाठी 1 एकर स्वतःची किंवा किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्ट्याची जमीन आवश्यक आहे। त्यामध्ये वन हक्क धारकांना सदर अट लागू राहणार नाही। पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण, हे बघा आता ऐनवेळी जर आपल्याला अर्ज करायचा आणि आपण जर प्रशिक्षण घेतलेलं नसेल तर मग आपल्याला याचा लाभ मिळत नाही। मग यासाठी अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास आपल्याला अनुदान लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक असणार आहे। त्यावेळेसच जे काही अनुदान आहे 50% असो किंवा 75% असो ते त्याच वेळेस मिळणार आहे। आणि त्याचसोबत 2 वर्षाचा तुम्हाला दुग्ध व्यवसायाचा अनुभवसुद्धा असणं गरजेचं आहे। आता या प्रकल्पाची किंमत किती असणार आणि अनुदान किती मिळणार तर तुम्हाला सांगतो, 5 गाई किंवा 5 म्हशी याची किंमत राहणार आहे 5 लाख रुपये, म्हणजे प्रति गाय आणि प्रति म्हैस 1 लाख रुपयाची गृहीत धरायची। आता यासाठी जी काही शेड निर्मिती आहे तर शेड निर्मितीसाठी 3 लाख रुपये असणार आहेत। त्यानंतर या गाई म्हशी यांचा विम्यासकट किंमत ही 5,60,180 असणार, म्हणजे 60,180 रुपये हे त्या 5 गाईचा विमासुद्धा असणार आहे। आता याच्यात साधनसामुग्री काय असणार आहे तर यामध्ये कडबाकुट्टी यंत्र असणार, फॉगिंग मशीन असणार म्हणजे फवारणीचं, त्यानंतर खाद्यपदार्थाची भांडी, ज्या म्हशीला याला आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे त्याच्यासाठी भांडी, त्याच्यानंतर मिल्किंग मशीन, दुधाच्या कॅन, फवारणी यंत्र, पुन्हा सोलर, त्यानंतर इतर साहित्य असे मिळून 2,75,000 रुपये हे असणार आहेत। आता या प्रकल्पाची एकूण किंमत व्हायली 11,35,180 रुपये। आता यामध्ये अनुदान कसं असणार आहे तर सर्वसाधारण लाभार्थी जर असला तर त्यासाठी 50% म्हणजे 5,67,590 रुपये, अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील जर लाभार्थी असेल तर त्यासाठी 75%
म्हणजे 8,51,385 रुपये. हे अनुदान 2 टप्प्यामध्ये देय असणार आहे. एकूण अनुदानाच्या 50% इतके पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्याने शेड निर्मिती आणि जे काही साधन सामुग्री आहे हे खरेदी केल्याच्या नंतर देय असणार आहे. आणि उर्वरित जे काही दुसऱ्या टप्प्याचं 50% अनुदान आहे ते जनावरांच्या खरेदीच्या नंतर देण्यात येणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा की याच्यासाठी आपल्याला कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत. यासाठी आपल्याला स्वतःच्या नावे जमीन असेल तर जमिनीचा 7/12 उतारा, किंवा आपली जमीन नसेल, आपण एखाद्या वेळेस किरायाने केलेली असेल तर 5 वर्षाचा भाडेपट्टा हा नोंदणीकृत करारनामा असणं गरजेचं आहे. वन हक्क जमीनधारकांसाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकारमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र. पुन्हा पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र. हे अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमीपत्र आपल्याला अर्ज करताना द्यावं लागणार आहे. नाहीतर मग स्थानिक जे काही पशुवैद्यकीय अधिकारी असतील यांच्याकडून 2 वर्षाचा अनुभव असल्याचं प्रमाणपत्र, किंवा तुमच्यासोबत कोणता एखादा दूध संस्था असेल तर त्या संस्थेचा 2 वर्ष दूध विक्री करत असल्याबाबतचं प्रमाणपत्र. आणि यामध्ये जर दिव्यांग लाभार्थी असेल तर त्याची ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी केलेलं UDIDचं प्रमाणपत्र. बचत गटाचे सदस्य असतील तर ते बचत गटाचं प्रमाणपत्र, मग त्यामध्ये महिला असो किंवा पुरुष असो. आता महत्त्वाची गोष्ट, या योजनेमध्ये वाटप केलेले जनावरं जर मृत पावले तर अंमलबजावणी अधिकारी यांच्या संमतीने विम्याच्या रकमेतून लाभार्थीस दुसरे दुधाळ जनावर खरेदी करून पुरविण्यात येणार आहे. त्यानंतर तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी लाभार्थ्यांना शेड निर्मिती, साधनसामुग्री खरेदी तसेच जनावरे खरेदी अहवाल, खरेदी पावती, छायाचित्र, लाभार्थी बँकेचे तपशील, विमा जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांना सादर करावा लागेल. आणि सदर अहवालानुसार जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी DBTद्वारे अनुदान हिस्सा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अदा करण्यात यावा. योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी लाभार्थी पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील आहे त्या संस्थेच्या प्रमुखाने करणे बंधनकारक असणार. आणि योजनेच्या अटी व शर्तीची पूर्तता करून अंमलबजावणी करण्याबाबतचे बंधपत्र हे लाभार्थ्याकडून घेण्यात येणार आहे. अशी ही योजना असणार आहे. आता यामध्ये काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुमच्या सगळ्या लक्षात आलेल्या आहेत. त्यामध्ये प्रशिक्षण असेल, आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या अगोदर खरेदी केल्याच्यानंतर शेड उभारल्याच्यानंतर आपल्याला हे अनुदान 50% अगोदर आणि 50% नंतर असं 2 टप्प्यामध्ये मिळणार आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि याचे ज्यावेळेस अर्ज सुरू होतील त्यावेळेस आपण अर्ज कसा करायचा या संबंधीची सविस्तर माहिती आणणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.